नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी एक मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे सरकारला. येत्या 29 ऑगस्टपासून जरांगे पाटील आपल्या आंदोलनाला सुरुवात करतायत. म्हणजे आंतरवाली सराटी या त्यांच्या गावातूनच या आंदोलनाला सुरुवात होते. म्हणजे हजारो मराठे या निमित्ताने पाटलाच्या गावात येणार आहेत आणि ही संख्या फार फार मोठी राहू शकते. म्हणजे जरांगे पाटलांनी सुरुवातीला मुंबईचा बेत केला होता, पण नंतर त्यांनी अंतवेली सराटी हे आपलं गाव पक्क केलं. पण आता ते अंतवली सराटीसोबत मुंबईचा विचार करतायत अशी माहिती पुढे आली आहे. पण सुरुवातीत सराटीमधूनच होईल आणि नंतर मुंबईला ते जाऊ शकतात असं दिसतंय. पण जरांगे एक मोठ्या आणि अखेरच्या आंदोलनाची तयारी करतायत असं ऐकून वातावरण आहे. गोदापट्ट्यातील मराठा सेवकांची जरांगे पाटलांनी आज बैठक घेतली. 130 गावातील मराठा सेवक या बैठकीला उपस्थित आहेत. म्हणजे याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की जरांगे पाटलांची लोकप्रियता किंवा जरांगे पाटलांचा अधिकार, त्यांच्या आंदोलनातली ऊर्जा अजून कमी झालेली नाही. मराठे आजही जरांगे पाटलांसोबत आहेत. जरांगे पाटलांचं हे काही पहिलं उपोषण नाही, 6-7 उपोषणं झाली आहेत त्यांची. प्रत्येक वेळी सरकारकडून कुठलं आश्वासन घेऊन जरांगे पाटील उठले आहेत. तर सरकारने त्यांचं आश्वासन किती पाळली तर वेगळा विषय आहे. परंतु जरांगे पाटील बसले आहेत त्यानंतर उठलेही आहेत. त्यामुळे आता जरांगे म्हणतात की आता सरकारला सुट्टी नाही, 1 मिनिटाचाही वेळ देणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की 58 लाख कुणबी नोंदीचं प्रमाणपत्र त्यांना पाहिजे. 58 लाख कुणबी नोंदी पाहिजेत त्यांना. मध्यंतरी हे काम सुरू झालं होतं, पण नंतर व्हॅलिडिटीमध्ये काही प्रमाणपत्र रद्द झाली. त्यामुळे जरांगे पाटील संतप्त झाले आहेत. आता त्यांनी आयुष्याच्या आपल्या म्हणजे अखेरची जोर लावायचं ठरवलेलं दिसत आहे. पण त्यांना पूर्वीसारखा पाठिंबा मिळेल का? तर मिळेल, कारण ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं दिसत आहे त्यामुळे आंदोलनाचा भार तर उडणारच आहे. प्रश्न हा की सरकार त्यांना किती रिस्पॉन्स देत आहे. कारण आता आंदोलनाच्या सुरुवातीसाठी आता 6 दिवस उरले आहेत फक्त. पण सरकारने अजून काही कुठली बोलणी वगैरे सुरू केली अशातला काही भाग नाही. अखेरच्या 2 दिवसामध्ये विखे पाटील वगैरे येतील आणि काय बोलचाल होईल काय ते. परंतु जरांगे पाटील यावेळेला किती नरम राहतात हेही पाहावं लागेल. कारण त्यांनी तर म्हटलं आहे तात्काळ अंमलबजावणी पाहिजे आम्हाला. गॅझेट, कुणबी प्रमाणपत्र, गॅझेट, सातारा, औंध, पुणे, कोल्हापूर, बॉम्बे गॅझेट वगैरे सर्व अंमलबजावणी पाहिजे. त्यामुळे आता सरकार त्यांच्या आंदोलनाकडे कसं पाहते, कारण अजून तर सरकारने काही शब्द काढलेला नाही. पण इकडे अंतरवली सराटीमध्ये वातावरण निर्मिती सुरू आहे. असं असतानाच मराठा समाज समन्वयकाकडून आझाद मैदानाची मुंबईच्या पाहणी झाली याची बातमी आली आहे. आझाद मैदानाची पाहणी
तिथल्या मराठा नेत्यांनी केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. ते दोन्ही पर्याय समाज ठेवू शकतो, पण सुरुवात अंतर्वली सराटीतूनच होईल हे नक्की दिसत आहे. आता सरकार काय भूमिका घेत आहे त्याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. अजून तरी सरकारने काही घाई केलेली दिसत नाही आहे. शेवटच्या टप्प्यात सरकार किती झुकते त्यावर जरांगे पाटलांचं हे आंदोलन अवलंबून राहणार आहे. पण सरकार मागण्या मान्य करेल का जरांगे पाटलांच्या? कारण सध्या तरी जे खुलासे आले आहेत जरांगे पाटलांच्या आरोपांवर, त्यात सरकारच्या पातळीवर स्वतःचा बचावच केला आहे की आम्ही जे केलं ते व्यवस्थित केलं आहे, व्हॅलिडिटी ही स्वतंत्र यंत्रणा आहे असं सरकार म्हणत आहे. मंत्र्यांनी तसंच म्हटलेलं आहे. त्यामुळे आता सरकार जरांगे पाटलांचे किती लाड पुरवते हे पाहावं लागेल. पण एक नक्की आहे, या निमित्ताने जरांगे पाटलांची लोकप्रियता, जरांगे पाटलांचा धाक सरकार दरबार अजूनही आहे का याची अग्निपरीक्षा या निमित्ताने, या आंदोलनाच्या निमित्ताने होऊ घातली आहे. हे नक्की. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.